हे सर्व डिप्रेशन जेव्हा असे येतात, तुम्हाला पण कधी वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे. स्वतःकडे पाहून तुम्हाला पण असा कधी विचार येतो का? म्हणजे पास्ट मी आणि प्रेझेंट मी, म्हणजे मी भूतकाळात कशी राहायची, कशी वागायची आणि आता मी कशी झाले. खूप दुःख होतं जेव्हा आपण स्वतःला असे पाहतो. माझे स्वतःचे म्हणजे मुलं होण्याच्या अगोदर लाईफस्टाईलच वेगळी होती. खूपच स्वातंत्र्य विचार होते. खूप कॉन्फिडंट होते मी. मला वाटायचं की मी खूप भारी आहे. राहणीमान पूर्णपणे बदलले. बिलकुल वेळ नसतो मला स्वतःची हेअरस्टाईल करण्यासाठी किंवा काहीतरी स्टाईल करण्यासाठी. मस्त मस्त काहीतरी युनिक ड्रेसेस घालावेत. आपण खूप सुंदर दिसावं. आरशात तर पाहायचं लक्षातच नसतं माझ्या. आपण कधीतरी कुठे बाहेर जातोय, तेव्हाच आरसा वगैरे पाहण्यात येतो. घरामध्ये डेलीची मुलं, त्यांचे काम, सर्व घरातले जात आहेत त्यांच्यासाठी व्यवस्थित आहार बनतोय की नाही, सगळ्यांची हेल्थ कशी आहे, यातच वेळ जातो. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण. हायली एज्युकेटेड असून पण जॉब न करणे हे खूप कुठंतरी खचवणारं असतं. कारण की आपलं वाटतं की आपल्यात आहे कपॅबिलिटी, आपण अर्निंग करू शकतो, कमवू शकतो, पण नाही कमवत. सध्याचं जे वातावरण आपण पाहत आहोत, ज्याच्यामध्ये पाहतोय की मुलांवर चुकीचे संस्कारमुळे काय काय घटना घडत आहेत. दोघेही आईवडील वर्किंग असल्यामुळे पाळणाघरमध्ये ठेवल्यास काय अनुभव आहेत ते पण तुम्ही पाहत आहात. तर कधी कधी आपण जे सोडून देतोय ना आपल्या गोष्टी, त्या काहीच वाईट नाहीत. फ्युचर सेट करण्यासाठी आहेत असं समजायचं. जर फायनान्शियल प्रॉब्लेम नसेल तर कोणतरी एक जण घरी असणं खूप गरजेचं आहे सध्या. कारण की मुलांना छान संस्कार देणे, त्यांचे व्यवस्थित लक्ष देणे खूप गरजेचं आहे. स्पेशली सध्या मी पुण्यात पाहते, मोस्टली वर्किंग जे असतात त्यांच्या काय होतं, काहीतरी मुलांकडे दुर्लक्ष होतं, चुकीच्या बऱ्याच घटना ऐकायला येतात. ह्या सगळ्या होऊ नये म्हणून कुठेतरी आपलं मन थोडंसं भीती वाटते ना, की इट्स बेटर की मी घरी राहून मुलांकडे पाहते. तर जर तुम्ही घरी राहत आहात सर्व सोडून, तुमचं जॉब न करता, तर तुम्ही खूपच स्ट्रॉंग आहात. तुमचा हा डिसिजन खूपच मोठा आहे, खूपच इम्पॉर्टंट आहे. कारण की कपॅबिलिटी असताना आपण सोडून राहतोय म्हणजे आपण खूप ग्रेट आहोत. सो फील प्राऊड युअरसेल्फ. बिलकुल लूज नाही व्हायचं. एक वेळ असते, थोडंसं मुलं मोठे झाले की नंतर आपण आपली लाईफ परत जगू शकतोय. कारण की त्यांचं हे बालपण परत येणार नसतं. बरोबर आहे की नाही?